जिल्हा बँकेच्या निवडणुकीत संस्थांच्या ठरावासाठी काही गावात दमदाटी संचालकांना उचलून नेऊन ठराव करणे दुर्दैवी आहे। निवडणुकीत माणसं पळवणे, दमदाटी करणे ही प्रथा सांगली जिल्ह्यात यापूर्वी कधीच नव्हती। सहकारात गुन्हेगारी प्रवृत्तीचा होऊ घातलेला शिरकाव वेळीच रोखला पाहिजे असं मत राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी जिल्हा बँकेच्या वार्षिक सभेत बोलताना व्यक्त केलंय। जिल्हा बँकेची 99वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली। यावेळी जयंत पाटील बोलत होते। जयंत पाटील म्हणाले, जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मुदत नोव्हेंबरमध्ये समाप्त होत असून सहकार विभागाने निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली आहे। निवडणुकीसाठी संस्था प्रतिनिधींची नावे ठरावाच्या रूपाने मागणी झाली आहे। या ठरावात नाव समाविष्ट करण्यासाठी सहकारी संस्था संचालकांच्या पळवापळवीचे प्रकार काही ठिकाणी घडले, याचा समाचार घेतला। जिल्ह्यात यापूर्वी माणसे पळवून नेण्याची कधीच प्रथा नव्हती। खुलेपणाने निवडणुकीला सामोरे जाऊन लोकशाही मार्गाने सत्ता मिळवणे हेच आपल्या जिल्ह्यात घडत आले। मात्र आता काही ठिकाणी माणसे पळवून दहशतीने ठराव करण्याचे प्रकार जर घडू लागले तर सहकाराच्या दृष्टीने घातक ठरू शकते। स्वर्गीय मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, गुलाबराव पाटील यांनी सहकाराचे रोपटे वाढवले। सहकाराचे पावित्र्य यामुळे नष्ट होऊन सामान्य माणसाला मदत करण्याच्या सहकाराच्या मूळ हेतूलाच धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळे अशा गुन्हेगारीला वेळीच रोखण्याची गरज आहे। मराठ्यांपुढे कोणत्याच सत्तेचं शहाणपण चालणार नाही। येत्या 29 ऑगस्टला सरकारच्या डोक्यातील हवा काढणार आहे। हे आंदोलन शेवटचंच आहे असा इशारा मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। वाळवा तालुक्यातील बोरगाव आणि पंचक्रोशीतील सकल मराठा समाजाच्या वतीने बोरगाव येथील जाहीर सभेत ते बोलत होते। जरांगे पाटील पुढे म्हणाले, मराठा समाजातील लेकरांचे वाटोळे होऊ नये म्हणून जीवाचं रान करत आहे। आमच्या लेकरांशिवाय या राज्यात कोणीच मोठा नाही। 10 एकर शेती असणारा शेतकरी 1 एकरवर आलेला आहे। शेतीमालाला भाव नाही, शिक्षण प्रचंड महागले। आम्हाला आरक्षणाची गरज आहे। कुणबी नोंदी रद्द करण्याचा सरकारचा डाव आहे। शासनाचा डाव हाणून पाडणार आहे। अधिकाऱ्यांनी सरकारच्या दबावाला बळी पडू नये। सुमारे 200 वर्षांपूर्वीच्या 58 लाख नोंदी स्वातंत्र्यपूर्व काळातील आहेत। SCBC आणि EWS आरक्षण शासन टिकून देत नाही। ते पुढे म्हणाले, मराठ्यांना संपवणाऱ्यांना राजकारणातून संपवणार। मराठ्यांनो, ज्या लोकप्रतिनिधींना आपण मोठं केलं त्या लोकप्रतिनिधी आपल्या लेकीचे 500 रुपये तरी फी माफ करतात का? लेकरांना नोकरी दिली का? राजकीय नेत्यांनी मोठा वाडा असणाऱ्यांना, मते जास्त असणाऱ्यांच्या घरात नोकऱ्या दिल्या। गरिबांना कुणीच वाली नाही। शिक्षणासाठी व्याजाने पैसे काढण्याची वेळ आली आहे। आम्ही 96 कोळी आहोत। हा 52 कोळी आम्हाला विरोध करणारा कोण? त्याला त्याच्या आईने दूध फुकून पाजलं नसावं। मराठे बाप आहेत। मी कोणत्याही टोकाला जाऊ शकतो। आपल्या मायबापांचा अपमान केल्यामुळेच मी शिव्या देतोय। मराठा समाजातील लेकरांचे वाटोळे मी उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही। फडणवीस शिंदे सरकारने चूक दुरुस्त करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे। मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे यांचे विटा शहरात नेवरी नाका येथे जोरदार स्वागत करण्यात आले। विटा कराड रोडवर तब्बल 20 JCBच्या सहाय्याने त्यांच्या गाडीवर फुलांची उधळण करत भव्य स्वागत करण्यात आले। यावेळी क्रांतिसिंह नाना पाटील लोक विद्यापीठाच्या मुलांनी ढोल ताशांचा एकच गजर केला होता, तर उपस्थित हजारो नागरिकांनी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणेबरोबरच एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला। यानंतर मनोज जरांगे पाटलांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला। यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर कडक ताशोरे ओढून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना कडक इशारा दिलाय। माझे ध्येय हे माझ्या बांधवांना हक्काचं आरक्षण मिळवून देणं हे आहे। त्यासाठी जो कोणी आडवा येईल त्याला मी सोडणार नाही असा इशारा त्यांनी सरकारला दिलाय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठा आरक्षण रद्द करण्यासाठी कोणत्या अधिकाऱ्याला पत्र दिलं ते मला समजलं असून ते स्वामी असून त्यांनीच मला सांगितलंय। सातारा, कोल्हापूर, हैदराबाद येथील गॅझेटवरून कुणबी आरक्षणाची अंमलबजावणी करणारच आहे। ही सिस्टीम बदलणं गरजेचं असून मी त्यांचा राजीनामा घेणार म्हणजे घेणारच। 29 ऑगस्टपर्यंत मी पत्ते ओपन करणार नाही। ओबीसींनी प्रथम आमचा मान ठेवावा। आम्हाला प्रश्न विचारू नये। पहिल्यांदा त्यांनी आम्हाला समजून घ्यावं, मगच आम्ही त्यांना समजून घेऊ असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास देखील पुष्पहार अर्पण केला। महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणास राज्य शासनाचे प्राधान्य आहे। त्या अनुषंगाने जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून स्थापित हिरकणी कक्ष तसेच पोलीस दलास भेट स्वरूपात प्राप्त दामिनी पथकाच्या 6 ई-बाईक्स यांचं लोकार्पण सोमवारी करण्यात आले।
पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमास आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वर्षा पाटील, पालकमंत्री महोदयांचं, विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह पोलीस तसेच महिला आणि बालविकास विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून सांगली जिल्ह्यात 20 ठिकाणी बंदिस्त हिरकणी कक्ष उभारण्यात आलेत. यासाठी 3% राखीव निधीतून 2,12,18,000 रुपये प्राप्त करून देण्यात आलेत. पोलीस विभागाच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक कार्यालय, सांगली शहर पोलीस ठाणे, मिरज शहर पोलीस ठाणे, जत, तासगाव, विटा, आटपाडी, कडेगाव, पलूस, ईश्वरपूर आणि महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज येथे 11 हिरकणी कक्ष, तर परिवहन विभागाच्या माध्यमातून जत, ईश्वरपूर, आष्टा, तासगाव, कवठेमहांकाळ, कडेपूर, कडेगाव, खानापूर आणि पलूस येथे 9 हिरकणी कक्ष उभारण्यात आलेत. शासकीय कार्यालयात कामासाठी येणाऱ्या गरोदर महिला तसेच स्तनदा मातांना सुरक्षित वातावरणात स्तनपान करता यावं, महिलांना विश्रांती घेता यावी आणि किशोरवयीन मुलींना नैसर्गिक ऋतुचक्राच्या काळात सुरक्षित आणि आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात असा हिरकणी कक्षाचा प्रमुख उद्देश आहे. महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी पोलीस विभागामार्फत कार्यरत असलेल्या दामिनी पथकाला 6 ई-बाईक्स भेट स्वरूपात प्राप्त झाल्या. त्यामुळे महिला सुरक्षेशी संबंधित तक्रारींवर तसेच गर्दीच्या बाजारपेठेच्या आणि संवेदनशील भागांमध्ये दामिनी पथकाला अधिक वेगाने पोहोचता येणार आहे. दामिनी पथकासाठी परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट मिरजेचे डॉक्टर विनोद परमशेट्टी, उषाकाल हॉस्पिटलचे सचिव डॉक्टर मिलिंद पारेख, महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील यांनी ई-बाईक प्रायोजित केल्या. विठ्याजवळ मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यातील एका वाहनाचा अपघात झालाय. या अपघातात एक कार्यकर्ता किरकोळ जखमी झालाय. अपघातानंतर मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःच्या गाडीतून जखमी कार्यकर्त्याला विटा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय. मनोज जरांगे पाटील यांचा ताफा कडेगाव येथून विट्याकडे जात असताना हा अपघात घडला. जखमी कार्यकर्त्यावर सध्या विट्यातील रुग्णालयात उपचार सुरू असून जरांगे पाटील यांनी स्वतः रुग्णालयात उपस्थित राहून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याचा समारोप करत असताना सांगली जिल्ह्यातील विटा येथे मनोज जरांगे यांचे भव्य दिव्य पद्धतीने स्वागत करण्यात आलं. या स्वागतासाठी ढोल ताशा, झांज पथक आणि 30 जेसीबींच्या साहाय्याने पुष्पवृष्टी करून त्यांचा सन्मान आणि स्वागत करण्यात आले. विटा शहराकडे येत असताना आंबेगाव जवळ जरांगे यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झाली होती. आंबेगाव परिसरात स्वागतासाठी मोठी गर्दी झाल्याने ताफातील वाहनांना अचानक ब्रेक लावावे लागले. त्यामुळे मागील वाहने एकमेकांवर आदळली. त्याचवेळी मागून येणाऱ्या एसटी बसची ताफ्यातील एर्टिगा कारला जोरदार धडक बसली. एसटी बसच्या धडकेत एर्टिगा कारच्या पुढील आणि मागील भागाचं मोठं नुकसान झालंय. अपघातात किरकोळ जखमी झालेल्या कार्यकर्त्याला मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः गाडीमधून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय. मनोज जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यात वापरत असलेली डिफेंडर कार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मनोज जरांगे पाटील वापरत असलेली इतकी महागडी कार कोणाची आहे असा प्रश्न अनेकांना पडलाय. या डिफेंडर कारबाबत मनोज जरांगे यांनी स्पष्टीकरण दिले. ते मंगळवारी सांगलीत आले होते. यावेळी त्यांनी सांगितले की ती डिफेंडर गाडी माझी नाही, माझ्याकडे 1 रुपया नाही. एका कार्यकर्त्याने, मला त्याचं नाव माहीत नाही, त्याने ही डिफेंडर कार मला वापरायला दिली आहे. त्यानं मला सांगितलं की मला देवानं भरपूर दिलंय. तो म्हणाला की पाटील तुम्ही माझ्या गाडीत बसा, त्यामुळे मी ही गाडी घेऊन दौऱ्याला आलो असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. मराठा समाजातील लोक मला त्यांच्या गाडीत बसवतात. प्रत्येक जातीत श्रीमंत वर्ग आहे. हे लोक दुसऱ्यांना कुणालाही विचारत नाही. त्याला मी काय करू? माझा समाज म्हणतो बसा गाडीत, मी बसतो. माझा समाज माझ्यावर जीव लावतो. या गाडीच्या काचा फुटल्यात, 50-50 पोरं त्या गाडीला लटकतात असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत. मी समाजाचं काम करतो, समाजाला मायबाप मानले. माझ्या समाजातल्या लोकांनी एखादी नवीन गाडी घेतली तर पाटील माझ्या गाडीत बसा आणि फिरा असं म्हणतात असं जरांगे पाटील म्हणालेत. मनोज जरांगे यांच्या डिफेंडर कारवर सांगली जेसीबीच्या साहाय्याने पुष्पवर्षाव करण्यात आलाय. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेसमोर जोरदार निदर्शने करून शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि सेवा सुविधा मिळाव्यात या मागण्यांसाठी आवाज उठवलाय. या निदर्शनांमध्ये त्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत विविध मागण्यांकडे लक्ष वेधले. यावेळी आंदोलकांनी सांगितलं की वारंवार आंदोलने करूनही शासन आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. राज्यात 1,10,000हून अधिक अंगणवाड्यांमध्ये 2 लाख कर्मचारी कार्यरत आहेत. कुपोषण कमी करणे, आहार वाटप, गरोदर व स्तनदा मातांना आहार आणि आरोग्यविषयक माहिती देणे, तसेच लेक लाडकी योजना, जनगणना, निवडणूक यांसारखी अनेक कामे आम्हाला करावी लागतात. मात्र
त्याचा योग्य मोबदला मिळत नाही. आंदोलकांनी जिल्हा परिषदेला दिलेल्या निवेदनात म्हटलंय की नव्याने लागू केलेल्या कामगार संहितेमुळे कामगारांचे हक्क धोक्यात येणार आहेत. भविष्यात वेठबिगारी करावी लागण्याची भीती आहे. त्यामुळे ही संहिता मागे घेतली पाहिजे. यावेळी राज्य सरचिटणीस सूर्यमणी गायकवाड, अरुण झगडे, आनंदी भोसले, नाधिरान नदाफ, विजया जाधव, अलका माने, अलका विभुते, रेखा साळुंखे, मधुमती मोरे, नीलप्रभा लोंढे, शुभांगी कांबळे, राणी जाधव यांनी आंदोलन केलं. हातात तिरंगा, मनात राष्ट्रभक्ती आणि ओठांवर भारत माता की जय, वंदे मातरम याचा जयघोष अशा उत्साहपूर्ण आणि देशभक्तीने भरलेल्या वातावरणात सांगली शहरात 300 फूट लांबीच्या भव्य राष्ट्रध्वजासह तिरंगा पदयात्रा उत्साहात पार पडली आहे. माजी सैनिक संघटना आणि त्यांचे कुटुंबीय, दामानी हायस्कूलचे विद्यार्थी, युवक, महिला आणि सांगलीतील देशप्रेमी नागरिकांनी या पदयात्रेत सहभाग घेतला. आमदार सुधीर गाडगीळ, युवा मंच आणि भाजप सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढग यांच्या नेतृत्वाखाली या भव्य पदयात्रेचं आयोजन करण्यात आले. राष्ट्रध्वजाचा सन्मान, राष्ट्रीय एकता, अखंडता आणि राष्ट्रप्रथम हा संदेश जनमानसांपर्यंत पोहोचवणं हा या पदयात्रेचा मुख्य उद्देश होता. पदयात्रा 300 फूट लांबीचा भव्य तिरंगा हे नागरिकांचं प्रमुख आकर्षण ठरले. हा अवाढव्य राष्ट्रध्वज हातात धरून चालणाऱ्या हजारो नागरिकांचे दृश्य अत्यंत प्रेक्षणीय आणि अभिमानास्पद असं होतं. तिरंग्याच्या 3 रंगांनी सजलेले रस्ते आणि देशभक्तीपर घोषणांमुळे संपूर्ण सांगली शहर राष्ट्रभक्तीच्या रंगात रंगून गेलं. पदयात्रा केवळ एका पक्षाचा उपक्रम न राहता संपूर्ण सांगलीकरांचा एक सामूहिक उत्सव बनलाय. तसेच माजी सैनिकांचे कुटुंबीय, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या पदयात्रेला व्यापक जनसमर्थन लाभले. सांगलीकरांनी आज या 300 फूट लांबीच्या तिरंगा पदयात्रेत दाखवलेला उत्साह हा सांगली शहराच्या देशभक्तीच्या उज्ज्वल परंपरेचं दर्शन घडवणार आहे. या ऐतिहासिक पदयात्रेत सहभागी झालेल्या प्रत्येक सांगलीकराचे मनापासून आभार आमदार गाडगीळ यांनी मानले. केंद्र सरकारच्या स्मार्ट मीटर विरोधात सांगली जिल्ह्यात व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्णय करण्यात आलाय. यासाठी स्मार्ट मीटर विरोधी कृती समिती जिल्ह्यात स्थापन करण्यात आली आहे. गुंठेवारी चळवळीचे नेते चंदन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली आहे. सांगली सर्वपक्षीय बैठकीत समितीची घोषणा करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षपदी चंदन चव्हाण, उपाध्यक्षपदी समाजवादी पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष नितीन मिरजकर, तर सचिवपदी महेश मासाळ यांची निवड करण्यात आली. सर्व पक्ष संघटना यांना निमंत्रण हे पद देण्यात आले. बैठकीस विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांवर होणारा आर्थिक बोजा, वीज बिलांमध्ये वाढ होत असल्याच्या तक्रारी आणि मीटर बसवण्याच्या प्रक्रियेबाबत नागरिकांकडून उपस्थित करण्यात येणाऱ्या प्रश्नांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. चंदन चव्हाण म्हणाले, स्मार्ट मीटर बसवताना मेट्रोलॉजी विभागाची आवश्यक प्रमाणपत्रे, नियमानुसार चाचणी आणि निर्धारित प्रक्रिया पाळली जाणं आवश्यक आहे. मात्र या प्रक्रियेबाबत नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होत आहेत. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिलांमध्ये मोठी वाढ झाल्याच्या तक्रारींमुळे ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण झालाय. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून जनतेची लूट होऊ देणार नाही. बेकायदा पद्धतीने स्मार्ट मीटर बसवल्यास याद राखा असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आता विकास सोसायटीतील सभासद शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना जिल्हा बँकेच्या नफ्यातून 2 लाख रुपये देण्याची घोषणा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी मंगळवारी वार्षिक सर्वसाधारण सभेत केली आहे. शेतकरी सभासदांसाठी OTS योजना सुरूच राहील. यंदा बँकेचे शतक महोत्सवी वर्ष सुरू असून यानिमित्त सभासद संस्थांना 12% ऐवजी यावेळी 15% लाभांश जमा करण्यात येईल असंही यावेळी जाहीर केले. जिल्हा मध्यवर्ती बँकेची 99वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या प्रसंगी आमदार जयंत पाटील, उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, संचालक सत्यजित देशमुख, अजितराव घोरपडे, महेंद्र लाड, प्रकाश जमदाडे, तानाजी पाटील, सुरेश पाटील, अमोल बाबर, वैभव शिंदे, राहुल महाडिक, BS पाटील, मनोज शिंदे, बाळासाहेब होनमोरे, मनसूर खतीब, रामचंद्र सरगर, अनिता सगरे, रणधीर नाईक, गणेश गाडगीळ, किरण लाड, शिवाजीराव वाघ उपस्थित होते. शेतकरी अपघाती विमा योजना थेट बँकेमार्फत चालवली जाईल. विकास सेवा सोसायटीतील सभासद शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास थेट बँकेकडून 2 लाख रुपये दिले जातील. या वर्षात 10,000 कोटींच्या ठेवीचा टप्पा पार केला असून 8,000 कोटी कर्ज वाटप झाले. बँकेला ढोबळ नफा 208 कोटी झालाय. नेट NPA 0 तर ग्रॉस NPA 6.5% आहे. तो येत्या वर्षात 5%च्या आत आणण्याचा प्रयत्न. याबाबत पुढील मार्चमध्ये सकारात्मक चित्र दिसून येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.